विद्यार्थी मित्रांनो, काटे सर एज्युकेशन अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आपण एक नवीन उपक्रम चालू केलाय। आपण काय केलंय की आजपासून तुम्हाला मी एक इंग्रजी मधून गोष्ट सांगणार आणि इंग्रजी मधून सांगितलेली गोष्ट तुम्ही मराठी मध्ये भाषांतरित करायची। काय करायचं, मी गोष्ट सांगणार, तुम्ही घरी ही गोष्ट इंग्लिश मधून मराठीत करायची आणि मला विद्यालयात आल्यानंतर दाखवायची। छान छान गोष्टी सांगणार, तुम्ही उत्तम आणि छान स्वरूपाचं भाषांतर करून मला दाखवायचं। ओके, चला आज आपण पहिली गोष्ट घेणार आहोत आणि आजच्या आपल्या पहिल्या गोष्टीचं नाव आहे वुल्फ केम। वुल्फ केम, तुमच्या लक्षात आली असेल गोष्ट, चला पाहूया। Wolf came, wolf came. Once upon a time, a shepherd boy looked after a flock of sheep. One day, he got into a rut while driving the sheep and decided to play a trick on the dwellers of the village. He shouted, "Wolf came, wolf came!" The villagers heard his cries and threw themselves towards him to help the shepherd boy. When they approached him, the villagers went ballistic not to find any wolf over there. The shepherd boy laughed mockingly at them. Ha 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 ha! I befooled all of you. I was only playing a trick on you. The villagers returned. A few days later, the boy played the same trick and cried, "Wolf came, wolf came!" Again, as usual, they found nothing and enraged returned. The shepherd befooled villagers many times. The villagers found him mischievous. Once a wolf really arrived in the field and attacked one of the sheep of the shepherd. The boy cried for the help, but no villagers went to help him. When they came, it was too late to save many of his sheep. Moral: we should never tell a lie to befool others. So my dear student, what do we learn from this story? What's the moral? We should never tell a lie to befool others. Yes, am I right? I think you'll like it. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गोष्ट आवडलीच असेल। आता सगळ्यांनी काय करायचंय, ही गोष्ट मराठी मधून भाषांतरित करायची आहे। जे शब्द तुम्हाला समजणार नाहीत, जे शब्द तुम्हाला भाषांतर करण्यासाठी त्याचा अर्थ कळणार नाही, ते मला विद्यालयात आल्यावर विचारायचे, मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगेल। ठीक आहे, चला तर भेटूया पुन्हा नवीन गोष्टीसाठी नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत आपल्या या चॅनलला सगळ्या मुलांनी, जास्तीत जास्त मुलांनी सबस्क्राइब करायचंय, लाईक करायचंय आणि सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करायचंय। अशा छान छान गोष्टी मी तुमच्याकडे नेहमी घेऊन येणार आहे। आपला हा वर्ग मोठा 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 करायचा आहे। या वर्गामध्ये एक दिवस हजारो लाखो विद्यार्थी बसतील, इतकी संख्या वाढवायची। तुमच्यासाठी नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन ग्राफिक्स मी घेऊन येईल नक्कीच। तर चला भेटू। जय हिंद।